मित्रांनो, आपल्या घरातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केलेले असतील. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे अपडेट येतात. यामध्ये काही महिलांचे अर्ज हे रिजेक्ट होऊ शकतात. याच्यामध्ये हे कारण काय आहे हीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर अशाच अपडेट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आमच्या या पेजला नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याची माहिती समजेल. मित्रांनो, आपण ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज केले त्यावेळेस तुम्हाला एक हमीपत्र त्या ठिकाणी जोडायचं होतं. तुम्ही ते प्रत्येक फॉर्मला जोडलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य हा इन्कम टॅक्स फाईल भरतो आहे का, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत का, त्याचबरोबर तुमच्या घरातील कोणाही सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का. तर हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात होते. याच्यामध्ये भरपूर महिलांनी त्यांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स फाईल कोणी सदस्य भरतोय, त्याचबरोबर त्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, ते सरकारी योजनेचा लाभ सुद्धा घेत आहेत, तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत. आता यांचे अर्ज हे रिजेक्ट होऊ शकतात, कॅन्सल होऊ शकतात. याची पडताळणी ही सुरू झालेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे काय, ते तुम्ही